स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील टाटा मुथा मोटर्स येथे आज बहुप्रतीक्षित नवीन टाटा सिएरा गाडीचे शानदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात लॉन्चिंग करण्यात आले। तब्बल 22 वर्षांनंतर आधुनिक आणि प्रीमियम एसयूव्ही रूपात पुनरागमन करणाऱ्या टाटा सिएराने ऑटोमोबाईल प्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे। या भव्य लॉन्चिंग सोहळ्याचे उद्घाटन आरटीओ अधिकारी मनोज शेळके, आरोग्य विभागाचे श्रीकांत जरांगे आणि टाटा मुथा मोटर्सचे मॅनेजर राजेश नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन टाटा सिएराच्या आकर्षक डिझाईन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार फीचर्सचे कौतुक केले। नवीन टाटा सिएरा पेट्रोल आणि डिझेल अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असून तिची सुरुवातीची किंमत सुमारे 11.49 लाख रुपये एक शोरूम असल्याची माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे या गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जन मे 2026च्या शेवटीमध्ये बाजारात दाखल होणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे। ड्रायव्हिंगचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी या एसयूव्हीमध्ये 2 ड्राईव्ह मोड आणि 3 टेरेन मोड देण्यात आले आहेत। याशिवाय अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स, प्रीमियम इंटिरियर आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे ही गाडी ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। कार्यक्रमादरम्यान आरटीओ अधिकारी मनोज शेळके यांचे स्वागत प्रफुल्ल वानखडे यांनी केले, तर आरोग्य विभागाचे श्रीकांत जरांगे यांचा सत्कार परवेश जायेद यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल वानखडे यांनी मानले। या लॉन्चिंग सोहळ्यास स्वप्नील देशपांडे, गोपाल मानकर, ओम घरत, प्रसन्न शिंदे, परवेज खान, सय्यद जाईद, रवी तायडे, मयूर इंगळे, अक्षय इंगळे, पवन धोरण, पवन घोडके, वर्षा भगत यांच्यासह अनेक मान्यवर आणि वाहनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।